विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आदिवासी विकास विभाग परीक्षा 2026 अंतर्गत चौकीदार गट ड पदाची परीक्षा तारीख या ठिकाणी जाहीर झाली आहे. त्याविषयी आज आपण डिस्कस करणार आहोत. तसेच आता राहिलेला जो कमी वेळ आहे त्यामध्ये कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपली पोस्ट निघेल ते देखील व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन अपडेट आम्ही आणत असतो. तर लक्षात घ्या, 30 जून रोजीचं हे अपडेट आहे. जाहीर सूचना आदिवासी विकास विभाग अंतर्गत दिनांक 27/4/26 रोजी संवर्गाचे 478 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांचे खालीलप्रमाणे प्रवेशपत्र व लेखी परीक्षा उक्त दिनांकास आयोजित करण्यात आले आहे. तर या ठिकाणी बघू शकता, प्रकल्प कार्यालय यांनी दिलेला आहे. तुम्ही कोणत्या कार्यालयाला अप्लाय केलंय ते या ठिकाणी बघायचंय. 11 जुलैला आहे, त्यानंतर 12 जुलै, 13 जुलै, त्यानंतर 14 जुलै, 15 जुलै आणि 16 जुलै रोजी तुमचा पेपर घेतला जाणार आहे. तसेच खाली वेळापत्रक शिफ्ट 1 व शिफ्ट 2 या ठिकाणी दिले. सर्वसाधारण शिफ्ट 1 आहे, रिपोर्टिंग टाइम असेल 8 वाजता, गेट क्लोज होईल 9:30 ला, परीक्षा असेल 10 ते 12. त्यानंतर दिव्यांग उमेदवारांकरिता या ठिकाणी सांगण्यात आलंय की 12:40 पर्यंत तुम्ही पेपर देऊ शकता. सर्वसाधारण शिफ्ट 2 जी आहे दुपारी 1 ला रिपोर्टिंग टाइम असेल, 2:30 ला गेट क्लोज होईल, पेपर तुमचा 3 ते 5 असेल. दिव्यांग उमेदवारांना 3 ते 5:40 हा टाइम असेल. उमेदवारांचं जे प्रवेशपत्र आहे ते 7 दिवस अगोदर येईल. चॅनलला सबस्क्राईब करा, मी तुम्हाला अपडेट त्याचा देखील या ठिकाणी देईल. तर या ठिकाणी त्यांनी महत्त्वपूर्ण अपडेट दिलंय की ज्या उमेदवारांनी वरील 1 ते 12 गटानुसार अर्ज अनेक प्रकल्प कार्यालयांसाठी स्वतंत्र अर्ज केला असेल तर त्यांची परीक्षा एकाच परीक्षा केंद्रावर होईल. परंतु अनेक गटात स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची त्या प्रकल्पांतर्गत केंद्रावर परीक्षा होईल व त्यांची प्रवेशपत्र सुद्धा वेगवेगळ्या गटानुसार उपलब्ध करून दिले जातील याची नोंद घ्यायची. गटाचे नियुक्ती प्राधिकारी प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे असल्याने चौकीदार पद भरती 2026 संदर्भात ऑनलाईन परीक्षा केंद्राचे नियोजन, परीक्षा केंद्रावरील समन्वयक, निकाल प्रसिद्ध करणे, निवड सूची, दस्तऐवज पडताळणी करणे व भरती प्रक्रियेशी संबंधित अनुषंगिक बाबींबाबत संपूर्ण कार्यवाही संबंधित प्रकल्पाधिकारी करतील याची नोंद या ठिकाणी घ्यायची आहे. तसेच परीक्षेचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान आहे, त्यानंतर मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड असं आहे. सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी कव्हर होऊन जातात. जर तुम्हाला परीक्षेचं जर परिपूर्ण मटेरियल पाहिजे असेल आणि सोबत ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही आदिवासी विकास विभाग याचं मटेरियल परचेस करू शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. जर तुम्हाला व्हॉट्सअपला PDF फाईल पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.